जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण 5वा श्लोक पाहत आहोत. न च मस्तानि भूतानि पश्य मे योगेश्वरम बोधवन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनाः. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवनाचा पालनपोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरीसुद्धा या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. तात्पर्य: भगवंत सांगतात की सर्व काही त्याच्या ठायी स्थिर आहे. मस्तानी सर्वभूतानी याचा विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारणपोषणाशी भगवंताचा प्रत्यक्ष संबंध नसतो. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ॲटलसचे चित्र आपण पाहतो, परंतु तोही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ॲटलस थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात, सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे असले तरी त्या सर्वापासून ते अलिप्त आहे. ग्रहमंडळे आकाशात तरंगतात आणि हे आकाशामध्ये म्हणजे भगवंताची शक्ती आहे, परंतु आकाशातून भिन्न आहेत. भगवंताचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात, हे जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हेच भगवंताचे अचिंत्य योगेश्वर आहे. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की युज्येन तेन न दुर्घटेषु कार्येषु. भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात. त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे. अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे. आपणाला काहीही करावेसे वाटले, परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधीकधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही. तथापि जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की ते कसे घडले त्याची कल्पनाही करता येत नाही. असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्श करीत नाहीत. केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती, धारण, पोषण आणि संहार आमच्यामध्ये आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे, परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो, कारण ते परब्रह्म आहेत. एकाच वेळी भगवंत सर्वज्ञ सर्वत्र उपस्थित आहेत. तरीही भगवंतांना स्वतःचे वैदिक स्वरूप कसे असू शकते हे साधारणतः मनुष्याला जाणता येत नाही. भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत, तरीही सर्व काही त्यांच्यावर आश्रित आहे. ह्याचेच वर्णन या ठिकाणी योगम ऐश्वर्यम असे करण्यात आले. अशा प्रकारे 5वा श्लोक येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.